नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जेव्हा आपलं नॉन मॉड्युलर किचन राहिलं तर मग मी माझ्या किचनची स्वच्छता कशी करते, सगळं धूळ भांड्यांवर पडत असते तर ती पडू नये, ती धूळ राहावी नाही, क्लीन त्याच्यासाठी काय काय करते तर ते तुमच्यासोबत दाखवणार आहे. काय होतं, सतत हवा येते खिडकीतून. आता माझ्या इकडे आहे, विंडो आहे, सतत हवा चालू असते ना तर धूळ जास्त येते घरामध्ये. तर त्याच्यामुळेच मग मी नेहमी क्लीन करण्यासाठी काय काय करते, व्यवस्थित भांडे स्वच्छ राहण्यासाठी काय काय करते. तर चला मी पटकन आता माझ्या छोट्या किचनची दुपारच्या घरामध्ये मस्त छान क्लिनिंग करत असते आणि हा वेळ भेटतो. माझं सर्व बाकीचं कामं आवरले गेले पण मग मी आता हे सर्व भांड्यांचं ते व्यवस्थित आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते की आपण छान मस्त भांडे कसे ठेवायचे किती किती दिवसातून आवरायचं त्यांना. आणि चला मी आता आवरायला सुरुवात करते आणि बोलते. तर आता मी आधी इथून सुरुवात करणार आहे आवरायला. तर हा पार्ट घेणार आहे मी आवरायला. तर हे सर्व साईडला ठेवून घेते मी. मला तर बॉटल तेल पण भरावं लागेल. आधी हा पार्ट मी आवरते, इथं सर्व क्लिनिंग करून घेते. पटापट पटापट क्लीन करून साईडला ठेवते. तर मी अशी क्लिनिंग दर 8 दिवसामधून एकदा करत असते, जेणेकरून आहे ना आपलं नॉन मॉड्युलर किचन असतं ना तर ते काय होतं, धूळ सतत डब्यांवर पडते, भांड्यांवर पडते आणि ती ना इतकं घाण दिसतं ना कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे बापरे आपण कधीच किचनमध्ये आवरत नाही. आणि ते मी आधी ना मला आधी वाटायचं की का बरं इतकं नाही का खराब होतं काय, पण मग मी नंतर मग दर 8 दिवसांनी ह्या गोष्टी करायला लागले तेव्हा माझं आता किचन व्यवस्थित दिसतं आणि अजिबात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. फक्त अर्धा तास दिले ना म्हणजे 8 दिवसातून तरी पण आपलं किचन व्यवस्थित राहतं. म्हणून मग मी हे कामं करत राहते, काढत राहते. तर इथं पाहू शकता आधी ह्या कॉर्नरपासून सुरू केलेलं आहे. सर्व डब्बे वगैरे इथं काढून घेणार आहे, सर्व क्लीन करून घेणार आहे, पुसून वगैरे स्वच्छ. आणि त्याच्यावर धूळ वगैरे होऊन जाते ना त्याच्यामुळे डबे सर्व पुसून वगैरे ठेवले. झाकणांवरती मोस्टली जास्त धूळ होऊन जाते. त्याच्यानंतर हे व्हाईट ऑर्गनायझर आहे ना तर त्याच्यामुळे ते पण क्लीन करावं लागतं सतत, कारण की ते काय होतं त्याच्यावरती धूळ पडते आणि ते व्हाईट असल्यामुळे ना लवकर खराब होतं. म्हणून मग त्याची खूप काळजी घ्यायला लागते. पण व्हाईट जर ऑर्गनायझर असले ना आपल्या घरामध्ये दिसायला पण खूप छान दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह वाटतात आणि खूप प्रसन्न वाटतात तो कलर व्हाईट. आणि म्हणून मग मला आवडतं, पण मग मी त्याची काळजी पण तेवढी घेत असते. तर इथं पाहू शकता व्यवस्थित त्याला क्लीन केलं आहे, पुसून वगैरे घेतलेलं आहे. आता मी काय करणार, साईडला आहे ना जे ऑर्गनायझर ठेवते त्याच साईडला मी खडू फिरून घेणार आहे, कारण की तिथं काय होतं मुंग्या वगैरे होऊ शकतात आपल्या डब्यांमध्ये काही असे ना. तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुंग्यांचं प्रमाण वाढतं, म्हणून मग मी सतत तसं काळजी घेते की मुंग्या नको व्हायला. तर इथं मुंग्यांसाठी हा खडू फिरून घेते, मग ते ऑर्गनायझर ठेवून देणार आहे आणि मग तिथे सर्व बरण्या रचणार आहे. तर व्यवस्थित आता ह्या बरण्या रचून घेणार. आधी तिथं खडू भरून घेतला, आता हे ऑर्गनायझर ठेवून घेते मी आणि सर्व बरण्या व्यवस्थित रचून देते आता. आणि ह्या पद्धतीने मी नेहमी माझ्या किचनची क्लिनिंग करते. जरी पण जॉब करत असले ना तरी पण थोडासा वेळ घरी काढावा लागतो, घर पण स्वच्छ ठेवावं लागतो. हे आपलं म्हणजे कामच आहे. आपण दुसऱ्यांच्या भरोशावर नाही ठेवू शकत एवढं. त्याच्यामुळे ना मी माझ्या पद्धतीने मला जसा वेळ मिळतो तशा पद्धतीने माझ्या किचनची क्लिनिंग करते, घराची क्लिनिंग करत असते. आणि सुट्टीचा दिवस माझा हा पूर्ण बिझी असतो. सर्व रूम्स व्यवस्थित आवरावं लागतात, मुलांची कपडे वगैरे धुवून व्यवस्थित घड्या करून ठेवाव्या लागतात, कारण की माझे 2 मुलांचे सर्व कपडे सर्व व्यवस्थित जिथले तिथे ठेवावे लागतात, कारण की मी नसताना पण मग ते त्यांचं आवरू शकतात. त्याच्यामुळे मग मी त्यांचे कपडे सर्व व्यवस्थित करून ठेवते. आणि आद्विक लहान असल्यामुळे मग त्याचं खूप साऱ्या गोष्टी मला खेळण्या कपडे हे खूप व्यवस्थित ठेवावं लागतात, खूप असतं त्याचं पण.
आणि आता ह्या कॉर्नर तर तुम्ही पाहिलं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता हे सर्व मानेमधले भांडेसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेणार, पुसून घेणार. ते साईडपट्ट्या असतात ना मानेच्या साईडपट्ट्या, तिथं काय होतं धूळ पडून जाते आणि ती धूळ एकदम घाण दिसतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण किचनमध्ये अजिबातच स्वच्छता ठेवत नाही आणि कोणी आलं तर आपल्याला एकदम अपमान होतो आणि चांगलं पण वाटत नाही. अरे त्यांना काय वाटत असेल, ही बाई आवरते की नाही घरात, म्हणजे असं जेन्युअनली मतच आपल्या स्वतः पण वाटतं आणि दुसऱ्याला पण वाटू शकतं. तर ती गोष्ट नको आपल्याला व्हायला. आपल्याला एकदम खाली मान नको घालायला. ह्या गोष्टी आपल्याला वाटतं जरा नाही बाबा असं नाही पाहिजे तसं. तर त्या गोष्टीसाठी अगदी तुम्ही वेळ देऊ नका, जास्त कमी वेळ द्या, पण स्वच्छ ठेवा. कमी वेळेमध्ये पण तुम्ही स्वच्छ ठेवू शकता. फक्त 8 दिवसातून अर्धा तास तर तुम्ही काढूच शकता. ह्या मान्यांवरती पण तुम्ही पाहणार भांडे पण अजिबात धूळ नाही, काही नाही. कारण की मी हे नेहमी करते 8 दिवसातून, तर त्याच्यामुळे मग धूळ वगैरे काही झालेली नाही आहे. फक्त साईड तरी म्हणजे करत राहावी लागते. तर हेच व्यवस्थित आपण ह्या गोष्टी ठेवल्या ना तर आपलं किचन चकाचक दिसेल अगदी कमी वेळेमध्ये. म्हणून मग तुम्हाला सांगते, अजिबात असं एका दिवशी सर्व काम काढू नका करायला. एकदमच काम काढणार ना तर तुमच्याकडनं खरंच शक्य नाही होणार एवढं जॉब करत जर असाल तर. त्याच्यामुळे हे बघा मी डब्यांनासुद्धा पेपरचे कवर अशी लावून ठेवले. मग ते खराब जर झाले ना जास्त तर ते लगेच बदलून टाकते. झाकणं पण खराब होत नाही. जर तुम्ही तसेच डबे ठेवले ना तर ते झाकणं पण खूप धुळीचे होणार, खूप घाण होणार आणि आपण डब्यांमध्ये नेहमी काही ना काही भरलेलं असतं साहित्य, ते खराब. सारखे डबे आपण काढत पण नाही, हवा लागते त्याच्यामुळे डबे पॅक ठेवतो आणि म्हणून मग मी त्या डब्यांना झाकणांना सर्व पेपर लावून ठेवलेले आहे, जेणेकरून म्हणजे धूळ त्याच्यावरती होणार नाही झाकणांवरती. तर इथं माझं सर्व भांड्यांची तर क्लिनिंग झाली व्यवस्थित. खडू पण जिथं जिथं असं गोडाचे पदार्थ ठेवले तिथंसुद्धा डब्यांच्या बाजूनी खडू फिरून दिलेलं, जेणेकरून मुंग्या नको व्हायला. आणि हे काय फ्रीजचं म्हणजे प्रत्येक वेळेस मी हे आपण डीप क्लिनिंग तर करतोच. 1-1.5 महिन्यात तुम्ही डीप क्लीन पूर्ण फ्रीज काढतेच क्लीन करायला. पण हे पण करत असते बघा, वरच्यावर डाग पडलेले असतात. मुलं सतत ओले हात लावतात, कधी जे खातात ना तेव्हा तसेच हात लावतात आणि मग ते हँडल खराब होतात, थोडंसं खराब डाग वगैरे पडतात ना, मग ते नको दिसायला खराब. त्याच्यामुळे मग मी ही सुद्धा क्लिनिंग वरच्यावर करून घेते, झटपट होऊन जाते. हे पण नेहमी करत राहते मग जेणेकरून एकदम घाण होत नाही. आणि इथं पाहू शकता सर्व साईडपट्ट्यासुद्धा मी पुसून घेते. साईडपट्ट्यात तो काही फ्रीजला तुम्ही पाहिलं तर खूप जास्त काळं पडून जातं आणि आपण काय करतो खूप दिवसातून त्याची क्लिनिंग करतो, पण तसं नका. तर तुम्ही जर हे पण वरच्यावर अशी थोडीशी फ्रीजची क्लिनिंग करून घेतली ना तरी पण तुमचा फ्रीज अजिबात खराब दिसणार नाही, घाण दिसणार नाही आहे. तर ह्या पद्धतीने मी सर्व छान कॉलिननी स्प्रे करून मस्त क्लीन करून घेत आहे. इथं पाहू शकता आणि अजिबात वेळ लागत नाही, झटपट कामही होऊन जातात आणि क्लीन पण दिसतं आपलं किचन. अगदी वेळ न घालता आपण आपलं छोटंसं किचन मस्त क्लीन ठेवू शकतो. मी माझं किचन तसंच ठेवते आणि मला जे की खूप जास्त आवडतं किचन. आणि माझा बराचसा वेळ जॉबवरून आल्यानंतर माझं किचनमध्येच जातो, कारण की मला कुकिंग करायला पण आवडते, वेगवेगळे पदार्थ पण बनवायला आवडतं, मी बनवते आणि मग त्याच्यात वेळ जातो. तर पण मग तिथं पण स्वच्छता पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, नीटनेटकेपणा पाहिजे आणि तोच मी ठेवते. असं नाही का जॉब करत आहे म्हणून जॉबचंच बघणार फक्त, हे असं नाही करत. मी माझ्या किचनकडे खूप जास्त आवर्जून लक्ष देते. इथं पाहिलं माझं सर्व कॉर्नर इकडच्या भांड्यांचं झालं क्लीन, फ्रीजचं क्लीन झालेलं आहे सर्व. त्याच्यावर जे काय होतं डाग वगैरे दिसलं ना ते खूप जास्त घाण वाटतं. आपण असं वाटतं की किचनच क्लीन करत नाही, काढतच नाही आवरायला, ते वाटतं. आणि आता ॲक्वा पण आणि असं ह्या गोष्टी तुम्ही बघा आपल्याला लक्षात येत नाही, पण क्लीन करताना की ह्या गोष्टी क्लीन केल्या पाहिजे तेव्हा आपलं किचन क्लीन राहतं. फक्त भांडे घासणं, किचन ओटा आवरणं ह्याच गोष्टी नाही आहे किचनमध्ये क्लीन करणं. आता बघा फ्रीज पण वरच्यावर पुसून घ्या, असं वाटतं की नाही एकदाच आपण क्लीन करू तेव्हाच काढू, किंवा भांड्यांवरची धूळ झटकून घेऊ, पुसून घेऊ, असं कधी कधी वाटतं. नाही आपण अरे एकदाच भांडे काढूया घसायला, एकदाच धुवून काढूया, पण तसं न करता तुम्ही नेहमी पुसून घेत जा असं मध्ये मध्ये. कारण की जेव्हा डबे खाली होतात तेव्हा आपण घसतो, पण अशी पण क्लिनिंग करा. आता तुम्हाला सांगते, हे ॲक्वा तुम्हाला वाटेल काय ॲक्वा पुसून घ्यायला पाहिजे, त्याच्यावर डाग वगैरे दिसतात, आपण एकदम असं हे करतो, पण नाही, ते सुद्धा असं पुसून घ्यायला पाहिजे त्याच्यावरचे डाग वगैरे. तर इथं मी पाहू शकता असं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. ते व्हाईट आहे ना त्याच्यामुळं कधी कधी वाटतं थोडीशी धूळ वगैरे किंवा खराब दिसतं, म्हणून मग मी पुसून घेते. तर अशा पद्धतीने अशी क्लिनिंग करत राहते मी माझ्या किचनची.
आणि हे सर्व असं ह्या गोष्टी आपल्या तर नेहमी मी आता सर्व किचन भांडे वगैरे माझे सर्व किचनमध्ये झालं होतं आवरून. सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर मी आवरून घेतलेलं माझं किचन ओटा, गॅस क्लीन करून घेतलेला. पण मग तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्या होत्या की अजून काय करायला पाहिजे, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटतो तेव्हा काय करायचं, तर त्याच गोष्टी मी दाखवत होते. तर म्हटलं चला आज हे पण तुमच्यासोबत शेअर करते. मी नेहमी माझ्या किचनमध्ये हे करतच असते. आणि इथं छान मस्त सर्व छान क्लिनिंग झालेली आहे. आता इथे जेवढे तुम्ही ऑर्गनायझर पण ठेवलेले आहे, म्हणजे छान ऑर्गनायझर किंवा शोपीस ठेवलेले आहे ना किचनमध्ये, ते सुद्धा क्लीन झाले पाहिजे. धूळ वगैरे बसतेच तुम्हाला माहिती आहे. आता हे बघा हे पण छान मस्त क्लीन करून घेतलेलं आहे. तर इथं छान सर्व माझं असं किचन मस्त क्लीन झालेलं आहे, चकाचक झालेलं आहे. आता हे सर्व झाले क्लीन. आता मी आद्विकनी सर्व इथं पसारा करून ठेवला होता. सर्व मी भांडे वगैरे त्याच्या सर्व खेळण्या होत्या त्या उचलून घेते, ब्लॉक्स वगैरे ते ठेवलेले होते. आणि तो खूप मस्ती करतो खेळण्यामध्ये, त्याचा खूप सारा टाईम माझ्याजवळ येऊन खेळत असतो. तर ते सर्व केलं. आता इथे सर्व झाडू मारून घेते आणि पटकन आता मी तुम्हाला माझं आवरलेलं किचन दाखवते. तर किती छान दिसतं कमी वेळेमध्ये, पण तुम्ही छान चकाचक ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने अगदी वेळ न जास्त लावता, अगदी मेहनत न करता स्वतःला पण वेळ द्या आणि किचनला पण वेळ देऊन ही सर्व कामे तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने मी क्लीन केले आहे. तर तुम्ही पाहिलं फक्त अर्ध्या तासामध्ये मी छान मस्त क्लिनिंग करून घेतलेली आहे. आणि एवढं जरी क्लिनिंग करत राहिलं ना 8-8 दिवसामध्ये, तरी पण आपलं किचन चकाचक दिसतं, भांड्यांवरची धूळ नसते. आणि आपण जर बघितलंच नाही ना त्यांच्याकडे तर खूप जास्त घाण किचन होतं. आणि मी दर 8 दिवसामध्ये हे असं पुसते, व्यवस्थित क्लीन करून घेते, सर्व छान व्यवस्थित ठेवून घेते. आणि आता छान मस्त चकाचक दिसते का तुम्हाला मी किचन दाखवते पूर्ण आणि नंतर बोलते. तर तुम्ही पाहिलं मी अशा प्रकारे हे माझं छान किचन स्वच्छ ठेवते आणि नीटनेटकं ठेवते. नॉन मॉड्युलर किचन सुद्धा असं छान चकाचक ठेवू शकतात. आणि असंच मी भांड्यांना नेहमी स्वच्छ करत राहते, पुसत राहते, कारण की त्याच्यावर धूळ खरंच जमतेच. आणि जर असं तुमचं किचनमध्ये तुम्ही भांडे ठेवत असाल ना तर नक्की हे करा. अजिबात तुमच्या किचनमध्ये खराब होणार नाही आणि एकदम कामाचा पण लोड पडणार नाही तुमच्यावर. अगदी भांडे चकाचक राहतील आणि आपल्याला एकदम फ्रेश वाटेल, प्रसन्न वाटेल आपल्या किचनमध्ये. आणि मी अशाच पद्धतीने माझी क्लिनिंग करत असते. आणि फक्त अर्धा तास, दुपारच्या अर्धा तासामध्ये हे छान मस्त किचन चकाचक केलेलं आहे. तुम्ही पाहिलंच. चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.